नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिशी संस्था देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहोत ज्या संस्था नवीन स्थापन झालेल्या आहे. या नवीन संस्थाने ट्रस्टनी कोणत्या क्षेत्रात काम करावे व आपल्या संस्थेचा उद्धार कसा होईल त्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. तो चला मित्रांनो, ज्या संस्थाचे नुकतेच रजिस्ट्रेशन झालेले असेल किंवा 2-3 वर्ष अगोदर संस्था रजिस्ट्रेशन केलेले आहे परंतु संस्थेच्या माध्यमातून कोणतेही काम वर्क केलेलं नसेल, मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो की नवीन स्थापन झालेल्या संस्थांनी कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या संस्थेचा उद्धार कसा होईल, आपल्या संस्थेचे नाव कसे होईल, आपल्या ट्रस्टचे नाव कसे होईल, या संदर्भात आज महत्त्वाची माहिती अशी की मित्रांनो, भरपूर असे संस्था चालक की त्यांनी संस्था स्थापन केले, ट्रस्ट स्थापन केले, परंतु कुठल्या क्षेत्रात काम करावे हा यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तर मित्रांनो, ज्यांची संस्था ट्रस्ट नवीन स्थापन केलेले असेल, या संस्था चालकांनी आपल्या कामाची सुरुवात अशी करा की थोर पुरुषाच्या जयंत्या साजरा करणे, पर्यावरण दिन साजरा करणे, तसेच शासनाचे छोटे छोटे विविध उपक्रम हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवावे. आपल्या संस्थेकडे थोडाफार पैसा असेल, या कॉन्ट्रिब्युशन करून तुम्ही गरजू व्यक्तींना तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही मदत करू शकता किंवा कोणा संस्थेच्या वाढदिवसानिमित्त किंवा संस्थेच्या माध्यमातून कोणी जवळचा मित्र असेल, तो खर्च वाढदिवसावर खर्च न करता गरीब व्यक्तींना अन्न वाटप, फळ वाटप, औषधी वाटप असे छोटे छोटे उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवावे. हे उपक्रम राबवल्यानंतर त्या उपक्रमाचे प्रत्येक फोटो तुम्ही पेपरला दिलेली ॲड किंवा तुम्ही त्या राबवलेल्या उपक्रमाचे बॅनर हे सर्व आपण जपून ठेवावे. तुम्ही छोटे छोटे शासनाचे उपक्रम पण राबवू शकता किंवा गरजू व्यक्तींना मदत, कोणाला कपड्याची मदत, कोणाला हिवाळ्यामध्ये चादर, पांघरूंचे वाटप, आरोग्य शिबिर किंवा रक्तदान शिबिर असे छोटे छोटे उपक्रम तुम्ही हे बिना कमी पैशामध्ये 2-4-5 हजाराच्या खर्चामध्ये तुम्ही संस्थेच्या माध्यमातून राबवू शकता. हे छोटे छोटे उपक्रम तुम्ही राबवल्यानंतर याचा पूर्ण लेखाजोखा हे तुमच्याकडे ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन करताना कार्यक्रमाचा खर्च किती झाला, किती राहिला, आपण कुठं कुठं खर्च केला, तुम्ही या कार्यक्रमाला तुमच्या सर्कलमधील जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना यांना तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्या. त्यांच्या हस्ते छोटे छोटे उपक्रम राबवावे व याचा पूर्ण लेखाजोखा आपल्याकडे ठेवून दरवर्षी एक ॲन्युअल रिपोर्ट तयार केला जातो आपल्या संस्थेचा. दर महिन्याला जर तुम्ही एक कार्यक्रम केला, एका महिन्याचा ठराविक 1,500 ते 2,000 रुपये जर तुम्ही खर्च धरला तर तुमच्याकडे 12 महिन्याचे 12 कार्यक्रम होईल, 20-25 हजार रुपये खर्च होईल. पण या 20-25 हजारामध्ये तुमच्या संस्थेचे, तुमच्या भागामध्ये तुमच्या संस्थेचे नाव होईल. कालांतराने लोकांना कळेल की संस्था ट्रस्ट ही चांगल्या प्रकारे उपक्रम राबवती. त्यानंतर तुम्हाला शासन किंवा इतर लोकही तुमच्या संस्थेला डोनेशन संदर्भात मदत करू शकता. यानुसार आपण आपल्या कामाचे नियोजन करावे. दरवर्षी ॲन्युअल रिपोर्ट 12 महिन्यामध्ये तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही काय काय केले त्याची पूर्ण नोंद ठेवावी. त्याचे फोटोग्राफ एक मस्त ॲन्युअल रिपोर्ट तयार करावा. हा ॲन्युअल रिपोर्ट तुम्हाला 3 वर्षांना ह्या डोनेशनसाठी, फंडसाठी हा तुम्हाला याचा फायदा होईल
किंवा गव्हर्नमेंटचा कोणता तुमच्या संस्थेच्या माध्यमातून कोणता प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर यासाठी हा ॲन्युअल रिपोर्ट म्हणजे तुम्हाला कामाचा, तुमच्या संस्थेला, तुमच्या एन जी ओला, तुमच्या ट्रस्टला कामाचा अनुभव आहे त्याच्यासाठी हा ॲन्युअल रिपोर्ट कामाचा असतो. तर त्याकरता ॲन्युअल रिपोर्ट्स असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्या संस्थेचे नियमित ऑडिट रिपोर्ट फाईल करून धर्मादाय कार्यालयाला सबमिट करा. ITR नियमित भरा संस्थेचा. बँक खाते संस्थेचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित करा. असे करता करता 3 वर्षामध्ये तुमच्या संस्थेचे एक चांगला बेस तयार होईल. 3 वर्षामध्ये तुमच्या संस्थेकडे चांगला कामाचा अनुभव राहील. तुमच्याकडे चांगला कामाचा अनुभव राहिल्यानंतर शासनाचा, तुमच्या भागातील लोकांचा तुमच्या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्या माध्यमातून तुमच्या संस्थेला देणगी स्वरूपात मदत येणे चालू होईल. तुम्ही देणगी स्वरूपातून चांगलं कार्य तुमच्या संस्थेच्या हातातून घडू शकता. मित्रांनो, भरपूर NGO शून्यातून विश्व निर्माण करतात, तशी तुम्ही तुमच्या NGOच्या माध्यमातून विश्व निर्माण करू शकतात. जसा जसा तुमचा ॲन्युअल रिपोर्ट, तुम्ही केलेला कारोबार, दरवर्षीचा लेखाजोखा सांभाळून ठेवणे हे आवश्यक आहे. व जरी तुमच्याकडे, तुमच्या संस्थेकडे पैसा नाही तर छोटे छोटे उपक्रम राबवून तुम्ही तुमच्या संस्थेला पुढे नेऊ शकता, संस्थेला चांगल्या प्रवाहामध्ये आणू शकता. तो मित्रांनो, ज्यांनी संस्था रजिस्ट्रेशन केलेली आहे यांना प्रश्न पडत असेल की बुवा आपण संस्था रजिस्ट्रेशन केली, NGO रजिस्ट्रेशन केली, पण पुढं काय करायचं म्हणून, तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे. यासाठी काही नाही, सर्व महापुरुषाची जयंती साजरी करावी. शासनाचे दिलेले हरित क्रांतीचे नेते, पर्यावरण दिवस, कृषी दिन असे विविध प्रकारचे उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवावे. व धीरे 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 करता करता तुमची संस्था एक दिवस नक्कीच गरुड झेप घेईल. तुमच्या संस्थेला चांगला अनुभव येईल. अनुभव आल्यानंतर तुम्ही शासनाचे संस्थेच्या माध्यमातून टेंडर घेऊन कामं पण करू शकता किंवा इतर लोकांना तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून ट्रेनिंग देऊ शकता. याकरता नवीन स्थापन झालेल्या संस्थांनी कामाची सुरुवात जर करायची असेल तर यासाठी तुम्ही तुमची सुरुवात छोट्या उपक्रमापासून चालू करावी. कोणतेही छोटे उपक्रम भरपूर आहे, त्यामध्ये तुम्ही करायचे, फोटोग्राफ काढायचे व आपला नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही त्याचा हे करा, व्हिडिओ शेअर करा लोकांना. आज ऑनलाईनच्या जमान्यामध्ये तुमची संस्था काय करते याची संपूर्ण माहिती मिळेल. तर यानुसार नवीन स्थापन झालेल्या संस्थांनी मी सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे उपक्रम राबवावे. त्यानंतर नक्कीच तुमची संस्था एक दिवस गरुड झेप घेईल. राहायला काही जणांना प्रश्न पडतो, संस्था स्थापन केली पण कॉलेज करायचं, कोणाला नर्सिंग कॉलेज टाकायचे, कोणाला शाळा टाकायची. मित्रांनो, कोणचंही काम सुरुवातीला करणं शक्य नाही. त्याकरता आपल्या संस्थेच्या माध्यमातून छोटे छोटे उपक्रम राबवावे. तुम्हाला 1-2 वर्ष यामध्ये मेहनत घ्यावं लागेल. 3 वर्षामध्ये तुमची NGO चांगली ग्रोथ करेल, चांगली पुढं जाईल. तुमच्या NGOचा प्रचार होईल, प्रसार होईल, तो लोकांपर्यंत जाईल. तुमची NGO कशी काम करते, तुमची संस्था कशी काम करते, लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचेल. त्या संदेश पोहोचल्यानंतर एक दिवस स्वतः लोक तुमच्या संस्थेला देणगी स्वरूपात मदत कराल. जशी जशी देणगी स्वरूपात तुमच्या संस्थेला मदत होईल तशी तशी तुमच्या संस्थेचे स्वप्न साकार होईल. तुमच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांची, गरजू व्यक्तींची सेवा केल्या जाईल. यानुसार प्रत्येक NGOने, संस्थेने मी सांगितल्याप्रमाणे नियोजन करावे. ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.